आता आपण पंचमस्कंदातील 26व्या अध्यायाकडे प्रवेश करणार आहोत. या अध्यायाचं नाव जे आहे, वर्णन जे आहे ते नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन. आता नरक जी आहे ही कल्पना कशी, की एखादं वस्त्र आहे, आपल्या अंगावरचं वस्त्र आहे, ते मळालेलं आहे, खूप खराब झालेलं आहे, त्याला आपण धुवायला टाकतो. ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पाहून जे साबण त्यांनी सांगितलं ते सगळ्या साबणाचे प्रयोग आपण आपल्या प्रपंचामध्ये नेहमीच केलेले आहेत. आणि प्रयोग केल्यानंतर आपण म्हणतो की त्याच्याने काही एवढं स्वच्छ होत नाही, ते उगीच सांगत असतात. म्हणजे या मायेमध्ये गुरफटत जातो आणि आपण ते शुद्धीकरणाचा प्रयोग करतो आणि तरी ते शुद्ध होत नाही. ते वस्त्र काही तसं एवढं मनासारखं शुद्ध होत नाही, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला धुवावं लागतं. तसं या जीवाला, ज्याने आत्तापर्यंत 84 लाख योनींचा प्रवास केला आहे आणि त्यामध्ये अगदी आपलं पुण्य म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. बहुता जन्माता सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये. दशक 13 समास 3. त्यामध्ये समर्थ जसं म्हणतात की एवढ्या सगळ्या कष्टानंतर हा नरदेह प्राप्त झाला आहे. आता या नरदेहातून भगवंता तुझ्या प्राप्तीसाठीच मी धडपड करेन. माझं प्रत्येक कर्म हे तुझ्या प्राप्तीकडेच असेल. तुझी प्राप्ती होण्यासाठीच माझे सगळे कर्म मी तुझ्या चरणी अर्पण करतो. एवढा प्रामाणिकपणा लहान मुलामध्ये असतो. आणि जसा जसा तो मोठा होतो, जसं जसा मायेचा प्रभाव त्याच्यावर सुरू होतो, तसं आपण दिलेल्या वचनाला तो आता विन्मुख होतो. आणि भगवंताला विन्मुख झाला म्हणजे मग मायेला सन्मुख होतो आणि मायेमध्ये गुरफटत जातो. आणि मग शेवटी जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा त्याला आत्तापर्यंत आपल्याला केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्माचा पाढा तो आपल्या मनापुढे तो एक एक त्या गोष्टी मोजू लागतो. मी कोणतं चांगलं कर्म केलं, मी कोणतं नाही केलं, हे सगळं मोजत जातो. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की भगवंताने आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण शब्द अमान्य केला, लोकी शब्द अमान्य केला. आणि तो माझा शब्द अमान्य केल्यामुळे त्याला आता नाना यातना भोगाव्या लागत आहेत. आणि मग गीतेमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभास तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. काम क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विज्ञेनम इह वैरिणम. कारण हा मोठं 3 द्वार सांगितले नरकाचे, काम, क्रोध आणि लोभ. आता लोभ माणसं त्या ठिकाणी का असतो? काम मुळामध्ये काम आहे. काम म्हणजे एखादी गोष्ट प्राप्ती करण्याची इच्छा, आणि ती इच्छा जी मी पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो, पण त्यामध्ये जो जो विघ्न आणतो त्याच्याबद्दलचा क्रोध, आणि जास्तीत जास्त मिळवलं पाहिजे यासाठीचा लोभ. नको रे मना लोभ हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना मत्सरो दंभ भारू. कितीतरी गोष्टी मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि पुन्हा सुरुवातीला ते सांगतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. मग गीतेमध्ये भगवंत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे तू काही काळजी करू नको, तू फक्त सर्व धर्मान परित्यज्य. आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्ती हे सासर झालं आणि निवृत्ती हे माहेर. तर निवृत्तीकडे जास्त लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे, आणि सर्व धर्मान परित्यज्य. आणि हे जर तू नाही केलंस तर तुला अनेक यातना भोगाव्या लागतील. आणि म्हणून त्रिविध ताप जे आहेत त्याची आपल्याला सगळी त्रिविध तापाची ओळख जी आहे समर्थाने 3ऱ्या दशकामध्ये आपल्याला करून दिली आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या तापांमधलं दशक 3 समास 8 यामध्ये समर्थ सांगतात, शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम चैवादि दैविकम. स्वर्ग नरकाचे ह्याच्यातले भोग जे आहेत ते भोग चांगले असो किंवा ते यातनामय असो, हे सगळं प्राप्त होतं कशामुळे? शुभाशुभेन कर्मणा. शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मामुळे देहांते यमयातना भोगावे लागतात. शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना
स्वर्ग नरक भोग नाना या नाव आधी दैविक. याचं वर्णन करताना समर्थाने खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. हा जो अध्याय आहे आजचा 26वा अध्याय नरकांच्या गतींचे वर्णन, त्यामध्ये यमदंड यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना या नाव आदिदैविक. आता काय काय यातना आहे ते समर्थसुद्धा सांगतात. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करती रवरव, बांधून टाकीती हात पाव या नाव आदिदैविक. या सगळ्या 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन समर्थाने अगदी मोजक्या श्लोकामध्ये 29 श्लोकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्याला आदिदैविक नाव ताप असं म्हणतात. आता याचा विचार आपल्याला या अध्यायामध्ये करायचा आहे. आता एक गोष्ट आहे की माणूस शरीर आहे तोपर्यंत सगळे कर्म करतो. मी ऐकू शकतो, बोलू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. इंद्रिय आहेत, इंद्रियबरोबर काम करत आहेत आणि माझी बुद्धीसुद्धा त्याप्रमाणे चालत आहे. मनामध्ये जसा विचार येईल तसे तशी क्रिया माझ्याकडून होत असते. आता प्रत्येक क्रियेच्या मागे माझी श्रद्धा किती आहे हे सुद्धा महत्त्व आहे. कारण श्रद्धात्रय विभाग योगो नाम श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय जो आहे त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता यामधनं मी काय प्राप्त करायचं, चांगल्या गोष्टी करायचे, चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करणं हे अगदी महत्त्वाचं आहे. गंगा स्नान आहे, पुण्यकर्म आहे, ते मी केलं पाहिजे. रामचरितमानस आहे, गीता आहे, भागवत आहे, चांगले ग्रंथ आहेत, त्याचे पाठ मी केले पाहिजे. विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचा पाठ मी केला पाहिजे. आणि अगदी साधं वृक्षारोपण जे आपण म्हटलं आता पर्यावरणाचं रक्षण, वृक्षारोपण हे सुद्धा मी केले पाहिजे. आणि मग चांगले चांगले वृक्ष जे मला पुण्यदायक आहेत, असं तुळशी असेल, पिंपळ असेल, वड असेल, असे वृक्ष आहेत ते सुद्धा मी लावले पाहिजे. आणि भगवंताची पूजा आणि व्रत हे मी केले पाहिजे. असंच मी करत गेलो तर माझ्या ठिकाणचा पुण्याचा संचय वाढणार आहे. आणि हे न करता या सगळ्या गोष्टींमध्ये काय अर्थ आहे असं म्हणत मी बद्ध माणसाप्रमाणे आपल्या धार्मिक आचरणालाच नावं ठेवत गेलो तर माझ्याकडून अनेक प्रकारचे पापं होत जातात. आणि मग अंती जेव्हा देहत्याग होतो तेव्हा माझं पुण्य किती, माझं पाप किती याचा सगळा लेखाजोखा बॅलन्स शीट हा यमराजाच्या दरबारी त्या ठिकाणी वाचण्यात येतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. मग ती स्वर्गाची असेल किंवा नरकाची गती असेल. स्वर्गात सुख भोगायचं आहे. आता आपण म्हणतो की आता हे शरीर तर आता आपलं गेलेलं आहे, मग आता पुन्हा आपल्याला कशा यातना भोगायला मिळतील किंवा कसं सुख भोगायला मिळेल. जर शरीरच नाही तर भोग कसे होतील. तर तेव्हा मृत्यू झाल्यानंतर 2 प्रकारचे शरीर आपल्याला प्राप्त होतात. एक देवशरीर आणि दुसरं म्हणजे यातना शरीर. देवशरीर हे स्वर्गामध्ये सुखभोग करण्यासाठी आहे. आत्तापर्यंत जे आपण पुण्य केलं त्याचा भोग घेण्यासाठी, तो उपभोग घेण्यासाठी देवशरीर आहे. आणि जे आपण पापकर्म केलं त्याचा उपभोग, आता उपभोग शब्द काही बरोबर वाटत नाही, तर त्यासाठी आपल्याला ज्या नाना यातना भोगाव्या लागतात त्या भोगण्यासाठी त्या ठिकाणी यातना शरीर प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी परीक्षित राजाने प्रश्न विचारला की महर्षे, लोकांना ज्या उच्च नीच योनी प्राप्त होतात, गती प्राप्त होतात, त्याच्यामध्ये इतका वेगळेपणा का असतात. आणि मग त्याचं उत्तर देतात. त्रिगुणात्व कर्तुः श्रद्धया कर्मगतया पृथग्विधाः सर्वा एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति. कर्म करणारे लोक जे आहेत ते तिन्ही प्रकारचे असतात. काही सात्विक असतात, काही राजस असतात, काही तामस असतात. आणि मग त्यांच्यामध्ये पुन्हा श्रद्धासुद्धा वेगवेगळी असते. देवळात जाणारे सगळे श्रद्धावंत भक्त असतात असंच काही नाही. समर्थ आपल्याला सांगतात की जे चोरटे पादरक्षा चोरून नेते आणि काही बायकांकडे पाहते. समर्थ सांगतात ते सगळे देवळातच जातात, कीर्तनाला जातात, देवाच्या दर्शनाला जातात, पण त्यांची श्रद्धा तशी नसते. 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. काही लोक त्या ठिकाणी चोरण्यासाठी जातात, काही त्या ठिकाणी सगळ्यांच्या भेटी होतात, आणायचं भेट झाली, खूप दिवसांनी भेट झाली म्हणून 2 मिनटाचं दर्शन आणि अर्धा तास बाहेर गप्पा. आता त्यांची श्रद्धा तशी नसते आणि त्याप्रमाणे जशी श्रद्धा असेल तसं त्यांना फळ मिळतं आणि कमी अधिक प्रमाणातसुद्धा मिळतं. जसं या नरकाच्या बाबतीमध्ये आत्ताच आम्ही एक छानपैकी व्हिडिओ पाहिला. आमचे श्री राघवाचार्य महाराज आहेत, अयोध्येचे आहेत, त्यांच्या ठिकाणी ते खूप छान प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे.
एखाद्या माणसाने एक गुन्हा केला आणि दुसऱ्या माणसाला मारलं, पब्लिक प्लेस ज्याला आपण म्हणतो, सार्वजनिक ठिकाणी असा गुन्हा झाला, तर त्याचा जास्त मोठं काही ताप नसतं त्याचा. पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी घेऊन जातं आणि मग त्या ठिकाणी आपण कबुली दिली, त्या ठिकाणी जे म्हणतील त्याप्रमाणे पैसे भरले, बेल मिळाली किंवा आपण बाहेर येऊ शकतो. हे साधा गुन्हा झाला. पण त्यापेक्षा आपण दुसऱ्याचा वधच केला, दुसऱ्याला मारलंच, मारूनच टाकलं. मग आता एका माणसाला मारलं तर त्याचा गुन्हा, 50 माणसाला मारलं त्याचा गुन्हा, आणि एखाद्या बॉम्बस्फोटामध्ये आपण जो काही त्यामध्ये हातभाग असेल, आपला सहभाग असेल, तर हजारो लाखो लोकांचा जर मृत्यू झाला तर त्याचा गुन्हा. आता हा गुन्हा कसा काय इम्प्लिमेंट करायचा, त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, मग याचं काय जास्तीत जास्त शिक्षा काय होईल? देहदंड. आता देह एकच असल्यामुळे देहदंड जे एकाला मारलं काय आणि 10ला मारलं काय आणि लाखोला मारलं काय, तो देह जेव्हा नष्ट होतो तेव्हा मग आता पुन्हा ती प्रक्रिया कशी आपण सुरू करणार, त्याला दंड कसा देणार, यासाठी भगवंतानी हे 2 प्रकार केलेले आहेत. एक स्वर्ग आणि दुसरा नरक. नरक यातना किंवा स्वर्गामधलं देवशरीर आणि यातना शरीर. आता निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांना, म्हणजे जे निषिद्ध आहे, जे मी करू नये तरी पण मी जर ते केलं तर मला माझी जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे ते नरकाच्या गती प्राप्त होतात. त्या नरकाच्या गतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते वर्णन आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता परीक्षित राजाचे पुन्हा प्रश्न, की हा नरक जो आहे तो कुठे असतो? पृथ्वीवर आहे का त्रैलोक्यामध्ये आहे का अंतराळामध्ये आहे, कुठल्या लोकामध्ये आहे? मग तसं पाहिलं तर नरक जे आहे ते या ठिकाणी सुद्धा आहेत. त्याचे अनुभव, त्या यातनाचा जो अनुभव आहे तो आपण या देहामध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि नंतरसुद्धा आपण घेतो. मुलाने आपला सांभाळ करावा, म्हणजे आपला स्वार्थाने केलेलं कुठलंही काम जर असेल तर ते स्वार्थाची पूर्ती व्हावी यासाठी अपेक्षा आहेत. आणि अपेक्षा ठेवली की ती निरापेक्षा दुसरा शब्द आहेत त्याला. त्यामुळे निस्वार्थ, निरासक्त, निस्पृह ही जी लक्षणं समर्थाने सांगितली आहेत ती याच कारणाने सांगितली की त्यामध्ये अपेक्षा काही नाही. नदी वाहते, नदीच्या पाण्याचा आपण उपयोग घेतो. त्या नदीचं पाणी नदी स्वतः पित नाही, ते दुसऱ्यांसाठी आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः. हे जसं आहे तसं संत जे आहे ते त्यांचं पूर्ण जीवन हे दुसऱ्याच्या हितासाठी आहे. मग त्यांना तर चांगलीच गती प्राप्त होणार आहे. पण जे इतरांच्या ठिकाणी असणारं लुबाडून घेतात, पापकर्म करतात, त्यांना मात्र नरकगती प्राप्त होते. आणि मग त्या ठिकाणी सूर्यपुत्र, पितृराज, पितरांचा राजा भगवान यम त्या ठिकाणी हा न्याय देतात. त्यामुळे या ठिकाणी 21 नरकांची नावं सांगितली आणि शिवाय 7 नरक, 28 नरक सांगितले. काही ठिकाणी 31 सांगितले, काही ठिकाणी 200 सांगितलेले आहेत, काही ठिकाणी हजारो नरकांचं वर्णनसुद्धा केलेलं आहे. विशेषतः आपल्या काय गरुड पुराण, विष्णू पुराण, त्यानंतर देवी पुराण, देवी भागवत जे आहे त्यामध्ये सुद्धा नरकाच्या गतीचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. ती नावं फक्त आपण वाचूया. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपाक, कालसूत्र, असितपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, स्तनदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटक, शाल्मली, वैतरणी असे अनेक नावं दिलेत. आणि त्यानंतर पुन्हा क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दंदशूक, अवटनिरोधन, पर्यावर्तन, शुचिमुख अशा अनेक नरकांची नावं दिली आहेत. आता या अध्यायामध्ये प्रत्येक नरकाची प्राप्ती माणसाला कोणत्या पापामुळे होतं ते सुद्धा दिलेलं आहे. श्री गुरुचरित्रामध्ये अशाच प्रकारची वर्णनं दिली की जे पाप केल्यानंतर कोणती गती प्राप्त होते. त्यामधले 1-2 सांगतो आणि मग याच्याकडे आपण वळूया. 1, दुसऱ्याला प्यायला पाणी न देणं. हे जर पाप आपल्याकडून घडलं तर पुढच्या जन्मी कावळा होतो. कावळ्याला पाण्यासाठी सगळीकडे भटकावं लागतं. एखाद्याच्या पुस्तकाची चोरी केली. आता पुस्तक मी केव्हा वाचू शकतो? जेव्हा मला डोळे असतील तेव्हाच मी वाचू शकतो ना. त्यामुळे पुस्तकाची चोरी केली, कोणाकडून मागून आणलेलं पुस्तक रेफरन्स म्हणून मला द्या, मी तुम्हाला नंतर परत करतो, आणि परत केलंच नाही. मग त्याचं काय होईल? पुढच्या जन्मामध्ये तो आंधळा म्हणून जन्म घेतो. म्हणजे अशा प्रकारचे पाप जे आहेत ते त्या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत. आणि हे सगळे भोगणारे त्याला चांडाळ असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे.
आता या ठिकाणी जे नरक आहेत, जो दुसऱ्यांचे धन, संतान किंवा स्त्रियांचं अपहरण करतो त्याला यमदूत कालपाशात बांधून तामिश्र नरकात ढकलतात. आणि त्या तामिश्र नरकामध्ये आता ही जसे जसे मी वाचतोय तसं जसं मला असं वाटतं की हे नरक जे आहेत त्याच्या यातना ज्या आहेत त्या भोगण्यासाठी ती प्रक्रिया केव्हा असेल, जेव्हा या देहातून तो मुक्त होतो किंवा याचं मरण होतं त्यानंतर. आता देहातून तो गेल्यानंतर मग ते यातना कशा भोगायच्या? कारण देह तर गेला, मग ते यातना कसा भोगणार? त्याचं या ठिकाणी या आपल्या राघवाचार्य महाराजांनी व्यवस्थित सांगितलं की 2 प्रकारचे देह आपल्याला प्राप्त होतात. एक यातना देह आहे आणि भोग घेण्यासाठी स्वर्गामध्ये जो आहे तो देवशरीर आणि यातना शरीर. तर हे यातना शरीर आपल्याला प्राप्त होतं नरकामध्ये जेव्हा जायची वेळ होती आणि ते यातना शरीर जे आहे तर त्याला या सगळ्या यातना भोगावे लागतात. मग त्याच्या ठिकाणी त्याला अन्न पाणी न मिळणं, दंडुके मारणे, त्याला मारतात, त्याला भीती दाखवण्यासाठी अनेक उपायांनी त्याला पीडा करतात. हे सगळं तामिश्र नरकामध्ये आहे. त्याच्यापुढे अंधतामिश्र नरक आहे. जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो तो अंधतामिश्र नरकात जातो. आणि त्यामुळे त्याला यातना कशा की एखादं झाड आहे त्याला अनेक काटे आहे आणि त्याला त्याच्यावर चढवतात आणि चढवल्यानंतर त्याला खाली ओढतात, म्हणजे ते काटे सगळे त्याला टोचत जातात. मग हे यातना शरीराला या अशा अनेक प्रकारच्या यातना प्राप्त होतात. मग रौरव नरक नावाचा दिलं आहे की जो पुरुष शरीरच मी आहे, म्हणजे शरीराला देहबुद्धी बळकट केली आहे आणि तो म्हणतो की मी, माझं स्त्री, धन हे माझे आहेत असे समजून त्यांचं पालनपोषण करतो, पण इतर प्राण्यांचा द्वेष करतो, इतरांचा द्वेष करतो, दुसऱ्यांवर द्वेषबुद्धीने तो वागतो आणि आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच जो व्यग्र असतो. काही लोक असतात पहा की आम्हाला काही कुठे जायची गरज नाही, आम्ही आमच्या घरी फार सुखरूप आहोत, आमचं घर बरं, आमचं कुटुंब बरं, असं ते म्हणतात. आणि मग अशा लोकांना पुढे शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे रौरव नरकामध्ये जावं लागतं. आणि त्या रौरव नरकामध्ये याचं नाव रौरव का दिलं? कारण त्या ठिकाणी रुरू नावाचे जीव जे आहेत त्या ठिकाणी आहेत. रुरू याचा अर्थ हे सापापेक्षाही भयंकर पीडादायक असतात आणि ते त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कष्ट या यातना देहाला देतात. मग पुढे आहे महारौरव. एवमेव महारौरवो यत्र निपतितं पुरुषं क्रव्याद्या नाम रुरुवस्तं क्रव्येण घातयन्ति यः केवलं देहं भरः. या नरकामध्ये जो दुसऱ्याची कधीच पर्वा करत नाही, केवळ आपल्या शरीराचे पालनपोषण करतो, म्हणजे दुसऱ्याचा विचारच नाही आणि स्वतःचा स्वार्थ त्याचं पालनपोषण करतो, तो या नरकामध्ये जातो. कुंभीपाक नरक दिला आहे. जो क्रूर माणूस आहे, आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु पक्ष्यांनासुद्धा तो शिजवतो, मारून टाकतो आणि शिजवतो. साधा एक अनुभव सांगतो. विद्यापीठात असताना एका कामानिमित्त नांदेडला गेलो होतो. नांदेडहून येत असताना संध्याकाळची वेळ होती आणि गाडीमध्ये होतो आम्ही 4 व्हीलर विद्यापीठाच्या, आणि समोरून एक कुठलं तरी जनावर ते रस्त्यामध्ये क्रॉस झालं. आता त्याला पाहिल्यावर, ते नव्याने मी पाहिल्यामुळे मला थोडंसं कुतूहल वाटलं, चांगलंही वाटलं. थोडी बुद्धी थोडी अध्यात्माकडे असल्यामुळे. पण आमच्याबरोबर जे सहकारी होते त्यांनी लगेच त्याला पाहिल्यावर सांगितलं, सर हे प्राणी खूप फार महत्त्वाचा आहे बरं का, आणि याचं मांस फार टेस्टी लागतं, आम्ही बऱ्याचदा खाल्लेलं आहे. म्हणजे समोर दिसतं आहे आपल्याला, पण त्याला आपलं पोट भरण्यासाठी जिवंत पशुला पक्षाला मारून जो शिजवतो त्याची माहिती ठेवतो. तो हृदयशून्य माणसा, राक्षसापेक्षाही क्रूर माणूस, त्याला यम जे आहे ते कुंभीपाक नरकामध्ये नेतात आणि उकळत्या तेलामध्ये त्याला शिजवतात. आपण जेव्हा भजे करतो तेव्हा पहा तुम्ही, त्या भजे जेव्हा उकळत असतात तेव्हा अरे वा छान झाले भजे, छान वास आला, आपण सगळं म्हणतो. या सगळ्या वासनाच आहेत. या वासनाच्या तृप्तीसाठी आपण हे सगळं करत असतो. पण ते करत असताना त्यामध्ये एखादा जीव जरी त्यामध्ये पडला तरी आपल्या लक्षात येत नाही. जोपर्यंत आपल्या पोटात गेला तरी लक्षात येत नाही. म्हणजे इथपर्यंत आपण त्यामध्ये म्हणजे विषय वासनेमध्ये गुरफटलेले असतो. तर असे अनेक पाप आपल्याकडून होतात. आता पुढे अजून एक नरक दिलेला आहे. जो मनुष्य या लोकी माता, पिता, ब्राह्मण, वेद यांचा विरोध करतो, यमदूत कालसूत्र नरकात त्याला घेऊन जातात.
कालसूत्र नावाचा नरक आहे आणि तिथे गेल्यानंतर जीव तहाने व्याकुळ होतो, तहान खूप लागते, पण त्याला पाणीसुद्धा मिळत नाही आणि शरीर आतून बाहेरून जळू लागतं, पण पाण्याची कितीही अपेक्षा केली तरी त्याला पाणी न मिळता हजारो यातना त्या ठिकाणी होतात. आसीपत्रवन नावाचा एक पुन्हा नरक त्या ठिकाणी दिला आहे, की आपल्या धर्माने सांगितलेला जो मार्ग आहे, वैदिक मार्ग आहे, सनातन धर्माचं जे काही सांगणं आहे त्याप्रमाणे जो वागणं ज्याचं नाही, त्याचा अवलंब करत नाही, नास्तिक धर्म स्वीकारतो, त्याला असीपत्र नरकामध्ये घेऊन जातात आणि मग त्या ठिकाणी त्याच्या सर्वांगाचे ताडाच्या झाडावर जसा तो इकडे तिकडे धावू लागतो तसं त्याला धारदार शस्त्रांनी त्याचे हातपायसुद्धा तोडले जातात. आता हे जे आहे हे यातना शरीर, कारण त्या शरीराचं नावच यातना शरीर आहे, ती यातना भोगण्यासाठी त्याला हे प्राप्त झालेलं शरीर आहे. आता या सगळ्या 28 नरकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हे यातना शरीर आहे, ते यातना भोगण्यासाठी आहे. त्यामध्ये सुद्धा जीव असतो, त्याचासुद्धा प्राण असतो. तो प्राण जात नाही. जसा या आपल्या लौकिक देहाचा पंचमहाभूतात्मक अष्टधा प्रकृतीचा या देहामध्ये जसा प्राण असतो, तो गेल्यानंतर आपण अचेतन होतो. तसं त्या ठिकाणी त्याला यातना भोगण्यासाठीच ते शरीर प्राप्त झालेलं आहे. पण त्याचा जीव काही जात नाही. कितीही यातना भोगल्या तरी त्याचा जीव काही जात नाही. आता हे असं कसं असतं, याचं एक उदाहरण थोडक्यात पाहू. लहान मुलाचं उदाहरण दिलेलं आहे, की आई जी आहे ते आपल्या लहान मुलाला स्नान करण्यासाठी आग्रह करत असते. थंडीचे दिवस असते, लहान मुलाला थंडीमुळे स्नान करण्याची अजिबात इच्छा नाही. बरं ठीक आहे, आज राहू दे, दुपारी करू, ऊन आल्यावर करू, असं करून 2 दिवस झाले. पण आईला असं वाटतं की त्याला स्नान घातल्याशिवाय तो आपला मुलगा स्वच्छ होणार नाही, पवित्र होणार नाही. म्हणून आई एके दिवशी त्याला बळजबरीने गरम पाणी करते आणि बाथरूममध्ये नेऊन त्याला स्नान घालण्यासाठी हट्ट करते. पाहिजे तर 2 थोबाडे देते. मुलगा रडत असतो, पण आई आपल्या हट्टाने त्याला स्नान घालते. कारण ते स्नान नाही केलं, इतक्या दिवसापासून स्नान नाही केलं, त्याला एखादा आजार होऊ शकतो. म्हणून त्याचं कल्याण इच्छिण्यासाठी आई त्याला त्या ठिकाणी स्नान घालते, पाहिजे तर त्याला मारते. हे जसं आहे तसंच या सगळ्या नरक यातना आहेत. या नरक यातना मग धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाणारे जे माणसं आहेत त्यांना हे असीपत्र वन जे आहेत ते प्राप्त होतं. मग सुकरमुख आहे, की राजाचा सेवक म्हणजे शासनाचे अधिकारी का त्यामध्ये काम करणारे लोक जे आहेत ते जर एखाद्या निरपराध माणसाला दंड देत असतील, ब्राह्मणाला निरपराधाला दंड देत असतील, तर ते पुढे सुकरमुख नरकामध्ये जाऊन पडतात. त्याचप्रमाणे अंधकूप नावाचा नरक आहे. बऱ्याच नरकाचं या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. ते वर्णन कशासाठी आणि आपण ते का वाचायचं, त्याची माहिती का ठेवायची? कारण प्रत्येक वेळेस आपण आपल्याकडून पाप होणार नाही, कमीत कमी पाप होईल. कमीत कमी म्हणजे अजाणतपणे अनेक पाप आपल्याकडून होतात. मग ते कायाने असेल, वाचेने असेल, कर्माने असेल. पण कुठल्याही ठिकाणी आपण त्या पापामध्ये भागीदार होणार नाही, याची काळजी आपण क्षणोक्षणी घेतली पाहिजे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे जे म्हटलं आहे, हा युद्धाचा प्रसंग हा असाच आहे. प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनामध्ये मी अडकणार नाही याची काळजी जर जीवाने घेतली तर त्याचा पुण्याचा संचय होईल. त्याला पुण्य काय आणि सत्कर्म जर त्याच्याकडून घडत गेलं तर पुण्याच्याही तो पलीकडे जाईल आणि भगवंताशी तो एकरूप होऊ शकतो. असे अनेक प्रकारचे नरक या ठिकाणी दिलेले आहेत. एखादी चोरी आहे, एखादी व्यक्ती चोरी आणि बळजबरी ब्राह्मणाचं धन असेल किंवा एखादी संपत्ती असेल, सोन्याची रत्नाची चोरी करतो, मग त्यालासुद्धा संदंश नावाचा नरक प्राप्त होतो. त्या ठिकाणी तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी त्याला डाग देतात, चटके दिल्या जातात. पशु पक्षी यांच्याबरोबर जो अव्यवहार करतो तो सुद्धा नरकामध्ये जातो. वैतरणी नावाचं जे आहे त्या ठिकाणी ही सुद्धा नदी आहे, वैतरणी नदी, जी मलमूत्र पू रक्त म्हणजे याचं वर्णनसुद्धा ऐकलं तरी आपल्याला किळस येते. अशा नरकामध्ये सुद्धा माणूस यातना देहाने जाऊ शकतो. आणि म्हणून श्रेष्ठ कुळातच जन्म झाला म्हणून काही होत नाही, पण आपल्या धर्ममर्यादेचं उल्लंघन कोणीही करू नये. आणि देहो नित्यमधीयताम वेदो नित्यमधीयताम साधना पंचकमध्ये शंकराचार्य जे सांगतात की त्या वेदाने सांगितलेल्या मार्गाने आपण गेलं आणि तसा अभ्यास केला
तर अशा प्रकारच्या नरकापासून आपण सुटू शकतो. त्यामध्ये आपला प्रवेशसुद्धा होणार नाही. जे लोक ब्राह्मणादी उच्च वर्णाचे आहेत आणि ते कुत्रे पाळतात, समर्थांनी आपल्याला सांगितले, मर्यादेवेनं पाळी सुणे तो एक मूर्ख. कुत्रं पाळणं, भूतदया ही वेगळी गोष्ट आहे, पण तो जर मर्यादेत राहिला नाही तर त्यालासुद्धा काही गाढव पाळतात. आजकाल तर म्हणजे फॅशन झाली, घरी आईवडील नसतील पण कुत्र्याला घेऊन सगळे फिरायला जातात. तर हे जे आहेत त्यासुद्धा नरकगतीला प्राप्त होतात आणि प्राणरोध नावाच्या नरकात जातात. काही लोक नास्तिकपणा असतो, ढोंगीपणाने यज्ञामध्ये पशूंचा वध करतात. त्याला वैशस नावाच्या नरकाची प्राप्त होते. लाभाभक्ष नावाचा नरक आहे. कामातुर होऊन जो स्त्रियेशी संग करतो त्यालासुद्धा नरक प्राप्त आहे, हे सुद्धा दिलेलं आहे. खूप प्रकारचे अनेक या ठिकाणचे नरक आहेत. आता किती वर्णन करावं तेवढं कमी आहे. 28 नरक या ठिकाणी दिलं आहे. काही ठिकाणी नरबळी देऊन कोणाची प्राप्ती, तर भैरव, यक्ष आणि राक्षस इत्यादींची पूजा करतात. आणि ज्या स्त्रिया, जे माणसं त्या नरबळींचे मांस खातात, नैवेद्यामध्ये प्रसाद म्हणून खातात, त्यांनासुद्धा रक्षोगण भोजन नावाचा नरक प्राप्त होतो. आणि मग त्या बळींना ज्या हत्याराने मारल्या जातं त्याच हत्याराने यांचा यातना शरीर जे आहे त्याला ते कुऱ्हाडीने तोडून त्याचे रक्त पितात. आणि जसा हा खाताना म्हणजे असं काय म्हणतो आपण, नॉनव्हेज खातो, तर त्यामध्ये त्याला जेव्हा आनंद येतो तसाच आनंद हे जे ज्यांना त्याने मारलं ते याला मारून आनंद उपभोग घेत असतात. किंवा एखादं माणसं असतात की जंगलातील किंवा एखाद्या गावातील चांगला एखादा जीव असेल तर त्याला काहीतरी फूस लावून काहीतरी करून त्याला आपल्याजवळ बोलवतात आणि तो आपल्याजवळ आला की मग त्याला मारतात. काही मुलं असतात बाया अशा प्रकारचे, की उगीच चांगलं कुत्रं चाललं आहे रस्त्याने तर त्याला येऊ 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 करून त्याला बोलवायचं आपल्याजवळ आणि आपल्याजवळ आला की त्याला मारायचं आणि तो जेव्हा ओरडतो त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा. म्हणजे हे जे पाशवी अत्याचार आहेत असे जर केले तर त्यालासुद्धा यमयातना जे आहे तर काट्याने टोचून दोरीने बांधून त्याचा ते खेळ करतात. तसंच त्याला पुन्हा तेच भोगावं लागतं. त्याला तहानभुकेने व्याकुळ होतात, वटवाघुळं तीक्ष्ण अशा चोचीने त्याला टोचू लागतात. जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष आहेत, जे दुसऱ्यांना पीडा देतात, त्यांनासुद्धा दंडशोक नावाच्या नरकाचे भोग भोगावे लागतात. घरी आलेल्या अतिथीला, अतिथी देवो भव असं आपण म्हणतो, त्यांचं आपण स्वागत केले पाहिजे. त्या अतिथीने जर आनंदाने आपल्या दिलेल्या वस्तूंचा स्वीकार केला तर आपल्या पुण्यामध्ये भरच पडणार आहे. पण त्या अतिथीने जर रागाने काही स्वीकार न करता आपल्या घरातून ते जर निघून गेले तर आपलं सगळं पुण्य त्याचा क्षय होतो आणि आपल्याला पापामध्येच पुन्हा भर पडते. म्हणून स्वतःला मोठा धनवान समजून आलेल्या अतिथीकडे जो रागाने वाकड्या नजरेने पाहतो आणि सगळ्यांवरच संशय घेतो, हा आत्ताच कशाला आला, माझा आत्ता कार्यक्रम होता, मला अमकं होतं तमकं होतं असं न म्हणता, अगदी मी देवपूजा करत असतानासुद्धा अतिथी आला तर देवाचं परते सारावे, देवालासुद्धा दूर ठेवा पण अतिथीचा सत्कार करावा असं समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. तो सूचिमुख नावाच्या नरकामध्ये जातो. आणि मग अशा नरकामध्ये त्याला जसं सुईदोऱ्याने आपण एखादं कापड शिवतो तसं सुईदोऱ्याने शिंप्याप्रमाणे त्याचं ते यातना शरीर हे शिवल्या जातं. म्हणून नरका यमालये संती शतशः, यमलोकामध्ये शतशः हजारो कोटी असे नरक आहेत. त्याच्यापैकी काही जणांचा उल्लेख या ठिकाणी मी केलेला आहे असं म्हणतात. आणि मग आपल्याला पुन्हा मूळ पदावर आणतात की धर्म आणि अधर्म यांच्या जे निवड आहे ती निवड माणसाने विवेकाने केली पाहिजे. धर्माचरण आणि अधर्माचं आचरण, आणि तो जर निवड आपण चांगल्या प्रकारे केला तर निवृत्ती मार्ग हा सोपा आहे. म्हणून दुसऱ्या स्कंदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. धर्माच्या मार्गाचं आपण पाहिलं तेच पूर्वी, आणि पुराणामध्ये ज्या 14 भुवनांचं वर्णन केलेलं आहे
आणि ब्रह्मांड कोश जो आहे त्याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी या स्कंदामध्ये इतकंच मी सांगितलेलं आहे. 7 स्वर्ग आणि 7 पाताळ यांचं वर्णन सांगितलं आहे. आता यामध्ये श्रुत्वा स्थूलं तथा सूक्ष्मं रूपं भगवतो यतिः स्थूले निर्जित आत्मानं शनैः सूक्ष्मं धिया नयेदिती. संन्यासाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करावे. म्हणजे माणसाने या दोन्हीच्या वर्णनाचं श्रवण करावं आणि मग स्थूल रूप जे आहे भगवंताचं, सगुण रूप जे आहे त्या सगुणाच्या चिंतनामध्ये, सगुणाच्या सेवेमध्ये, सगुणाच्या पूजेमध्ये, सगुणाच्या नामस्मरणामध्ये स्वतःला वाहून घ्यावं आणि त्यामुळे हळूहळू त्या सगुणाच्या पलीकडे जाण्याची त्याला सवय होईल आणि अशी सवय होईल म्हणजे सूक्ष्मामध्ये तो जातो आणि सूक्ष्म रूपाने त्याचा देह जो आहे तो सुद्धा भगवंताशी विलीन होतो. मग अशा नरक यातना कोणाला भोगावे लागल्या हे सगळं तुम्ही सांगितलं. आणि हे जे वर्णन आहे, जो पुरुष हे वर्णन नेहमीच्याच अध्यायामध्ये जसं येतं तसं पुन्हा आलेलं आहे की आदरपूर्वक वाचेल, ऐकेल आणि दुसऱ्यांना ऐकवेल, त्याची बुद्धी, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती ही शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून आता शेवटच्या श्लोकामध्ये या ठिकाणी सांगतात, परीक्षिते तुला मी पृथ्वी, तिच्या अंतर्गत किती द्वीप आहेत ते आपण पाहिलं द्वीप, नंतर वर्ष, किमपुरुष वर्ष, कितीतरी वर्षाचं वर्णन आपण पाहिलं, अनेक नद्या, अनेक पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, त्यानंतर ज्योतिर्गण, शिशुमार चक्र, त्यामधले ग्रहांची गती, ग्रहांची स्थिती आणि लोकांचं वर्णन त्या ठिकाणी, तिथे कोणत्या प्रकारची पूजा चालते, कोणत्या भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी आहे, कशाचं मंत्र कोणता, हे सगळं तुला मी सांगितलेलं आहे. आणि हेच सर्व जीव समुदायाचे आश्रयस्थान आहे. म्हणून सगळ्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताचं भजन पूजन जे आहे ते करावं. म्हणजे अशा प्रकारच्या नरकाची गती आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि या नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करणं आणि जे जे वाईट आहे त्याचा त्याग करणं आणि त्याग करण्यासाठी कशाचा त्याग करावा आणि कशाचा स्वीकार करावा हे समर्थ आपल्याला खूप चांगल्या शब्दामध्ये ग्रंथराज दासबोधामध्ये सांगतात. आणि आपल्या मनाच्या श्लोकामध्ये खूप चांगला उपदेश केले. नाशिवंत तितकेच देशी, आणि तू जर नाशिवंत मला दिलं तर मला तरी ते काय करायचं, परी तुझं पासूनही टाकावावे, तुझ्यापासून त्याचा त्याग व्हावा म्हणून हे मी तुला मागत आहे. आणि जसा जसा तू त्याग करशील तसा तसा तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील. अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी हा सगळा अध्याय, हा स्कंद हा पूर्ण या ठिकाणी होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याम अष्टादशसहस्रायां पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे नरकानुवर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः. 5वा स्कंद जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आता पुढचा स्कंद जो आहे 6वा स्कंद, की अशी गती कोणाला प्राप्त झाली, कोण असा म्हणजे वाईटात वाईट वर्तन असतानासुद्धा ज्याला परमेश्वराच्या आराधनेने चांगलं परमेश्वराची चांगली गती प्राप्त झाली, असं काही उदाहरण आहे का, असा जेव्हा प्रश्न होता तेव्हा आता अजामेळाचं उपाख्यान जे आहे ते 6व्या स्कंदामध्ये आपल्याला आता पुढच्या शुक्रवार शनिवारी आपल्याला ऐकायचं आहे अजामेळाचं उपाख्यान. त्यामुळे आता आपण थांबूया, आरती म्हणूया 1-2 मिनटामध्ये. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, रसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता.
येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंस तिथेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले. सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा. वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा. वनची कीर्तनकाराचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा. द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती. नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.